तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी मंडळ परीक्षेचा निकाल 2 मे रोजी ऑनलाईन जाहीर झाला आहे। यामध्ये जळगाव जामोद शहरातील केला आणि चोरिया सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून 100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली आहे। कनिष्ठ महाविद्यालयामधून इंग्रजी वाणिज्य शाखेसाठी 24, विज्ञान शाखा 15, कला शाखा 35 आणि वाणिज्य मराठी शाखेसाठी 49 असे एकूण 123 विद्यार्थी इयत्ता 12वीच्या मंडळ परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी इंग्रजी माध्यम, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून कला शाखेचा 65.66 आणि वाणिज्य मराठी 89.58 याप्रमाणे शाखानिहाय निकाल लागला आहे। यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेतून भाविक संतोष पलन 80.50%, तर वाणिज्य मराठी शाखेतून कुमारी पूजा अनंता वसुले 80.50, कला शाखेमधून कुमारी प्रणाली अरुण ठाकरे 74.33 आणि विज्ञान शाखेतून कुमारी वैष्णवी सुरेश वानखडे 63.53% याप्रमाणे गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत। सदर मंडळ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला, मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, प्रकाश भुते, विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाड, प्राध्यापक राजेश आठवले, अमोल वानखडे, आकाश निलजे, सौ गीता पलन, अमित धूत, मधुरीनाथ चोपडे, सौ सुचिता अस्वार यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।